ठेवणच अशी की तिच्यावर नुसती नजर पडताच स्त्रियांना माज येतो. त्याच्या भरीव मांड्या मोठ्या पिळदार आहेत, पोटऱ्या आटीव आणि घाटदार आहेत. त्याचे चरण तर विश्वातील तीर्थाचे उगमस्थान आहे. त्याचे सौंदर्य वर्णन करणे कठीणच. श्रीकृष्ण संसाराची उठाठेव नाहीशी करतो, अज्ञानाची लिखावट पुसून त्याची नावनिशीही नाहीशी करतो. यापुढे तो दानवावरचे मोठे संकट आहे हे आणखी सांगणे म्हणजे वायफळच आहे. तसा पहिलाच त्याचा बांधा मध्यमसाच आहे, परंतु सौंदर्य साऱ्या सृष्टीहून आगळे आहे. या सौंदर्याचे दर्शन झाले म्हणजे तीनही लोकांना ते पाहण्यासाठी सर्वांगी डोळे फुटतात. सर्व वृत्ती डोळ्यांत जमा होऊन कृष्णाचे सौंदर्य जेवढे पहावे हाच एक ध्यास उरतो आणि इतर साऱ्या गोष्टींचा विसर पडतो. त्याचा वर्ण सावळा आहे, पण तो इतका तेजाळ आहे की इंद्रनील मण्याचेही तेज त्याच्यापुढे फिके पडते. जणू काय श्रीकृष्णाला भुललेल्या निळ्या कमलांची शोभाच त्या कमलांना सोडून श्रीकृष्णाच्या सेवेला आली आहे असे वाटते. प्रतिपदेचा चंद्र कृष्णाला पाहतो तेव्हा त्याला त्याच्या विरूपतेची लाज वाटते आणि रोज एक एक कला वाढवून तो कृष्णाच्या सौंदर्याची बरोबरी करू पाहतो. आणि शेवटी ती बरोबरी होत नसल्याने पाहिल्यावर निस्तेज होऊन दर दिवशी थोडा थोडा झिजत जातो. नदीच्या घारेत भोवंड असावा असे काहीतरी कृष्णाच्या दृष्टीत आहे. साधू पुरुष एकदा दृष्टीच्या धारेत सापडले की मग त्यांची मने तेथून मागे निघूच शकत नाही. श्रीकृष्ण स्मितहास्य करतो तेव्हा त्यांच्या नयनातून ओसंडणारे हास्य सौंदर्य गालाच्या सौंदर्यात जुळून जाते आणि जेव्हा श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर आकर्षक माधुरीची रसाळ शोभा तरळू लागते. अजून हा कृष्ण फारसा थोराट झालेला नाही. त्याच्या पुरुष सौंदर्यात तीनही लोकांना जिंकून टाकले आहे. जणू काय त्याच्या लावण्याच्या प्रकाशाने सूर्यचंद्र हे लुप्तप्राय झालेले आहेत. ज्या रूपाच्या दर्शनाने स्त्रियांच्या मनातून आपोआपच कामभाव पाझरतो त्याचे वर्णन करणेच कठीण आहे. मात्र या रूपाचे नवल असे की जसा त्याचा वेद विलासिनी नारींना लागतो तसाच तो मनोजयी मुनिवरांनाही लागत असतो. श्रीकृष्ण म्हणजे सुखाचे सुंदर मूर्तीच आहे. तो म्हणजे जणू जगातील सतेज माधुरी आहे. त्याची वाणीही इतकी मधुर आहे की अमृताची माधुरीही त्या वाणीची दासी शोभावी. रत्नाला हिराजविणारे ते रूप जेव्हा दिसते तेव्हा पशुपक्षीही भुलून मुग्ध होतात. याचे नुसते नाव ऐकूनच त्याचे वेड लागतात. त्याच्या सौंदर्याची गोडी खरोखर अवर्णनीय आहे. उतास जाणारे ते वेदक सौंदर्य पाहून जिथे मुनिवरही वेडे होतात तिथे तीनही लोकांतील कामिनी त्याच्या गळ्यात पाडण्यासाठी उतावळी झाल्या तर त्यात नवल नाही. परंतु तो मात्र कुठच्याही स्त्रीचा स्वीकार करत नाही. अविवाहित स्त्रियांचा त्याच्या मागे लागतात असे नाही, तर विवाहित स्त्रिया आणि तपस्विनीही त्याच्यावर भुलतात. तिथे बाजारात फिरणाऱ्या काही गवळणी त्याच्यावर भुलल्या होत्या अशी अफवा आहे. तिच्यात काही विशेष नाही. माधवी नावाची चंद्राची मुलगी लक्ष्मीपेक्षाही सुंदर आहे. ती हल्ली मला कृष्णाला देणार असा बडेजाव मिरवत असते. तीही कृष्णाची प्राप्ती व्हावी म्हणून यमुनेच्या जळात उभी राहून तपश्चर्या करीत आहे. स्त्रियांना कृष्णाचा वेध इतका लागलेला आहे की त्यांचे पती जेव्हा त्यांच्याशी रतिक्रीडा करतात तेव्हा त्या पतीपासून त्यांना सुख होत आहे असे ढोंग करण्यासाठी नेत्र मिटतात आणि मिटल्या डोळ्यांपुढे कृष्णाचे रूप आणून तोच आपला उपभोग होत आहे अशी कल्पना करण्याची पराकाष्ठा करतात. याला एकही स्त्री अपवाद नाही. खरोखर असा सुंदर पुरुषच दुसरा नाही. विशेष म्हणजे अजून त्याच्यावर कुणाही स्त्रीच्या रूपाने मोहिनी पाडलेली नाही. मी नुकताच तिकडे होतो तेव्हा रुक्मिणीच्या परिसरात आलेल्या काही भाट स्त्रिया तिकडे गेलेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या मुखातून रुक्मिणीचे वर्णन ऐकून कृष्णाने त्यांचे मोठे आदरातिथ्य केले. त्याचप्रमाणे रुक्मिणीबरोबरच नृत्य गायन शिकलेली मदनमुद्रा नावाची स्त्री नुकतीच तिकडे गेली होती. तिचाही कृष्णाने सत्कार केला आणि तिच्या कलांचा आस्वाद घेतला. तसेच एकदा नारद तिथे फिरत आलेला होता तेव्हा त्याने रुक्मिणीने रचलेले एक काव्य कृष्णाला गाऊन दाखवले. तेव्हापासून रुक्मिणीच्या कवितेविषयी कृष्णाच्या मनात मोठी आदरबुद्धी निपजली आहे. या लावण्यासुंदर रुक्मिणीला सुंदर नवऱ्याची जोड लाभावी असे मनात असेल तर मला वाटते याच एका श्रीकृष्णाला तिचा स्वीकार करण्याची विनंती करावयास हवी. किन्नराची स्तुती. किन्नराने श्रीकृष्णाच्या रूपाचे वर्णन सभेला केले तेव्हा सुखाचे भरते आले. रुक्मिणीचे अंग रोमांचित झाले. वानाने अलगद तोडलेला चंदनाचा कोवळा अंकुर कोमेजून जावा तशी तिची अवस्था कृष्णाच्या प्रीती शराने
झाली. भीमकाच्या ते लक्षात आले. उचित शब्दात किन्नराचा गौरव करीत तो म्हणाला, संगीतातील अशी आश्चर्यकारक निपुणता तीनही लोकात कुठेही ऐकली नव्हती. श्रुती, स्वर, स्वरसमूह, गमके सारी एका मागून एक अशी प्रकट झाली. संध्याकाळी आवळ्या सावळ्या रंगाच्या एकाहून एक सुरम्य छटा एकातून एक प्रकट व्हाव्या आणि शेवटी त्यातून शशांक चंद्र डोकवावा. तो पाहून तो आनंद होतो. तसा आनंद आज गायनाने लाभलेला आहे. शास्त्रीयतेत मिसळलेले ढंगदार रंग, रंगीत सजीव झालेले जिवंत रस आणि रसात ओठंबलेले माधुर्य यांचा हा मिलाफ केवळ अनुपम आहे. सत्यलोकात नारद आणि तुंबरू या गवयांपेक्षाही किन्नर श्रेष्ठ आहे. संगीताचे भेद गाताना याचे मनोहर हावभाव झाले, तेही अतिरम्य होते. रसरंगाच्या या सोहळ्यात बुडाल्यावर मला तर असे वाटत आहे की ही साधीच सृष्टी बारीक पिंजलेल्या मृदू मुलायम अशा सुगंध केशराने गोंदलेली आहे. किन्नराचे गायन ऐकून थक्क झालेली माझी सभा स्वर्गातून उतरून देवाच्या भाग्यवान सभेसारखी दिसत आहे. अशा प्रकारे भीमकाने गाणाऱ्या किन्नराचे अंगसौंदर्य आणि त्याच्या बोलांचे रससौंदर्य यांचा सभासदांपुढे गौरव केला आणि तो किन्नराला म्हणाला, वेदघोषा, आमचे परमभाग्य म्हणून तू आज इथे आलास आणि तीनही लोकांतील राजांचे वर्णन करून दाखवलेस. असे म्हणून भीमकाने हत्ती, रथ, घोडे, जमीन आणि गावे इत्यादी इनामी पुष्कळचे धन, नाना प्रकारची वस्त्रपवणे, कापसा सारखे शुभ्र व दिसणारे विशाल छत्र किन्नरास दिले. भीमकाचा विचार. किन्नराचा तो संगीताचा कार्यक्रम ऐकून सभा आश्चर्याने थक्क झाली होती. तिच्याकडे पाहून भीमकात अमात्याला म्हणाला, आता तुम्हाला माझ्या मुलीसाठी नवरा शोधावयाची जरूर नाही. आमचे पुण्य थोर. त्यामुळे हा किन्नर दारात चालत आला आणि त्याने भूमंडळावरील साऱ्या क्षत्रियांचे वर्णन केले. किन्नर त्या राजाचे वर्णन करीत होता तेव्हा त्यातील कोणीच भीमकीच्या मनाला रुचत नव्हता, परंतु त्याने श्रीकृष्णाच्या रूपाचे वर्णन सुरू करताच ती उल्हासाने फुलून एकदम उन्मुख झाली. हे तुम्ही पाहिलेच आहे. अर्थात आता श्रीकृष्ण सोडून इतर दुसरा वर शोधण्याची आवश्यकता नाही. आता प्रश्न एवढाच आहे की आपण कृष्णाला देव म्हणले तर तो स्वीकार करेल की नाही हे समजत नाही. ती तर इतर कुणाशीही विवाह करून कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट होणार नाही, हेही तेवढेच निश्चित आहे. रुक्मीची कृष्णनिंदा. भीम एकीकडे असे बोलत होता. त्याचा मोठा मुलगा रुक्मी हा तिथेच राजसभेत होता. हा शिशुपालाचा मित्र आणि कृष्णाचा शत्रू होता. त्याने कृष्णस्मरणाने फुलणाऱ्या रुक्मिणीच्या मनोकमलाला शोकाने मिटवून टाकणारा तो जणू प्रदेश कालच होता. वस्तुतः रुक्मी हा मोठा दाता होता. याचक मुका असला तरी त्याला मागणी करता येत नसली तरीही रुक्मी त्याची पात्रता पाहून त्याला संपूर्ण मेरू पर्वताचेही दान करीत असे. असे असूनही कल्याणकीर्तीचा मुळीच सत्कार केला नव्हता, कारण कृष्ण द्वेषाच्या पाखंडाने त्याला व्यापलेले होते आणि कल्याणकीर्तीच्या अनुसारात कृष्ण भक्तांचा तांडा होता. भीमकाने कृष्णास रुक्मिणी देण्याचा निर्णय बोलून दाखविला तेव्हा रुक्मीला कुत्सिक हसू आले आणि तो म्हणाला, शापाने बुद्धिभ्रष्ट झालेला हा वेडपट वेदघोष महर्षी जे मनाला आले ते भलते सलते सरळ बरवूनच गेला. त्यांनी तुम्हाला झुलविण्यासाठी ज्या थाप्या मारल्या त्यावर तुम्ही विश्वास ठेवता. श्रीकृष्णाला फुकटचे मोठेपण लावित आहात. आहा, काय तुमचे शहाणपण. या कृष्णाला जात नाही, कुळ नाही, आईबाबाचा पत्ता नाही, कोणाला कोण हे माहीत नसल्याने अनाथासारखा याने गवळ्यांना वाढविला आहे याला गवळ्यांनी वाढविला आहे आणि त्याच्यावर प्रतिष्ठेचा खोटाच ठसा उठवलेला आहे. वेदशास्त्रांना असंमत असे याचे सारे वर्तन आहे. रूपाने काळाकुट्ट असणारा हा कृष्ण दुर्गुणांचा पुतळा आहे. नुकताच त्याने घरातल्या घरात आपल्या मामांचा खून केला आहे. हातात वेताची काठी हे याचे शस्त्र आहे. ते कधी संग्रामात कुणाच्या खड्गाला भिडवण्याची शक्यताच नसल्याने वेळ येईल तशी अफाट बडबड करणे हाच त्याचा पराक्रम आहे. ऋषींच्या व्रतस्थ बायकांनाही फूस लावणारे त्याचे सौंदर्य हेच मोठे भांडवल आहे. एक स्त्री याच्या वाऱ्यालाही उभी राहत नाही. गवळणी याचा तिरस्कार करून याला शिव्या देतात. कुठची बाई हाताला लागणे अशक्य झाले म्हणून जालंधरची बायको तुळशी हिलाच बायको बनवले व आपल्या एकटेपणातील ओढाळ वळवळ तिच्या संगतीत शांत केले. हा गवळी धड कुणाचा नव्हे बरे. त्यापेक्षा शिशुपाल हाच नवरा रुक्मिणीला योग्य आहे. याने आपल्या पराक्रमाने काळाचाही पराभव केला असून दास म्हणून त्या काळाचे चित्र आपल्या पायातील तोड्यावरच कोरलेले आहे. तो बुद्धिवान आहे, मोठा रूपवान आहे, तो कुलवान क्षत्रिय आहे, तो नेता आहे, उदार आहे. त्याने आपले
पराक्रमाने ज्याला लाजविलेले नाही असा एकही राजा पृथ्वीवर शिल्लक नाही, म्हणून तोच रुक्मिणीला योग्य वर आहे. भीमकाची संमती आमंत्रणे. अशा प्रकारे रुक्मिणी शिशुपालाची पुष्कळ स्तुती केली. भीमकाला त्याची भीड मोडविना म्हणून त्याला ते मान्य करावे लागले. नंतर दोघांनी एकत्र बसून तीच सोयरी ठरवण्याचा विचार पक्का केला. रुक्मी हा पट्टराणीचा मुलगा होता, युवराज होता, त्यामुळे त्याच्या बोलण्याची उपेक्षा करणे भीमकाला जमले नाही. बेत पक्का झाल्यावर शिशुपालाला बोलवण्याचे ठरवले. त्या कामाचा आदेश कोषाधिकारी रत्नशेखर याला देण्यात आला. त्यांनी नंतर पृथ्वीवरील इतरही सर्व राजांना आमंत्रणे पाठविण्याची व ऋषीमुनींना आदराने बोलावून आणण्याची व्यवस्था केली गेली. रुक्मिणीचा शीन. इकडे रुक्मिणीची अवस्था वेगळीच झाली होती. केंद्राने केलेले कृष्णाचे वर्णन ऐकून तिला त्याचे वेल लागले होते. ती विरहाने व्याकुळ झालेली होती व पाण्याशिवाय सुकून गेलेल्या कल्पलतेप्रमाणे कोमेजून गेलेली होती. जो तिच्या मनात भरला होता त्या श्रीकृष्णाला बाजूला सारून रुक्मिणीने चांडाळ शिशुपालाची भलावण चालविली होती. त्यामुळे तिला तो क्षीण होत होता. तो कुठे बोलताही येत नव्हता. कोमल कमलिनी असावी, ती सूर्याच्या उष्णतेने उकडून जावी, त्यात आणि तिच्यावर चिखल उपडावा आणि नंतर भोवती बनवा पेटावा, अशी त्या बिचारीची अवस्था झाली होती. रुक्मिणीची विरहावस्था. परंतु त्या अवस्थेचे कुणाकडे लक्ष नव्हते. तिला शिशुपालाला देऊ केली आहे अशी घोषणा करून भीमकाने तिला राजवाड्यात जावयास सांगितले. ती बिचारी निघाली खरी, पण तिला उभे राहण्याचेही भान नव्हते. तिची अवस्था पाहून सगळ्यांनी तिच्यासाठी पालखी आणली आणि मग मैत्रिणीचा आधार घेऊन ती कशी बशी त्या पालखीत शिरली. प्रियकराच्या विरहाची ओढ ही वेगळीच असते. एकदा तिचा उद्रेक झाला की विरहिणी तत्काळ हतबल होतात. त्याच आणि रुक्मिणीचा लाडका कृष्ण हा मनोजयी पुरुषांनाही भूल पडावी असा सुंदर होता. किन्नराच्याही भक्तीत तो विषय असल्याने त्याचाही जीवभाव त्याच्याशी जडला होता आणि त्याने जाणतेपणाने रंगून जाऊन वर्णन करताना कृष्णाला जणू मूर्त समोर उभे केले होते. भल्या भल्यांना पिसे लावणारी ही परिस्थिती. तिथे बापुड्या अबला रुक्मिणीची पाड काय लागणार. ती तर अगदी अळूमाळ झाली होती. ती कष्टाने पालखीत बसली तेव्हा छत्रधारिणीने तिच्यावर छत्र धरले. इतर मैत्रिणी आणि दासी घोड्यावर आणि शिंगरावर बसून बाजूने चालू लागल्या. वाहनावर गाडून बसताच उठालेले त्यांचे रुपाळ अवयव साऱ्या त्रिभुवनात मनात गाढ विकाराची उधळण करू लागले. रुक्मिणीची इतकी व्याकुळ अवस्था झाली होती. परंतु या दासी आणि राजकन्या उठवळपणे एकमेकींना चेष्टा करीत चाललेल्या होत्या. बोलता बोलता त्या भीमकाचे नाव घेऊन शपथा घेत होत्या. शिष्टांच्या वागणुकीच्या कलेत पारंगत असणाऱ्या रुक्मिणीला हा अप्रसंगिक थिल्लरपणा सहन झाला नाही. अशक्त आणि व्याकुळ असतानाही ती म्हणाली. त्यांच्या वर्तनाचा सच्चेपणा उघड असतं. त्यांनी उठल्या सुटल्या कधी शपथा घेत बसू नये. माणसाच्या माणूसपणातील उणीव लपविण्याची असेल